राजू आपले शिवाजी जाधव यांना देखील धन्यवाद देतो। एक विनंती केली मी आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याबरोबर त्याने आपल्या बाबूराव कदम याला पाठिंबा देऊन टाकला। त्यांचा देखील तो काही सहकारी साखर कारखाना जो आहे अडचणीत आहे, 25,000 सभासद आहे, शेतकरी आहे, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि तो नक्की आम्ही न्याय देऊ आणि अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो। पुन्हा एकदा शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जे काही कामं राहिली असतील ती कामं नक्की मी आपल्याला या ठिकाणी केली। चिमटा धरणाच्या बद्दल पण काहीतरी आहे ना, चिमटा धरण, किनवट, महागाव, उमरखेड आम्ही बरोबर त्यांचं जे काय म्हणणं आहे ना त्याप्रमाणे आपण करू। शेवटी लोकांना काय पाहिजे तेच देणार आपण कुठलाही प्रकल्प जबरदस्ती अंगावर ठोकणार नाही। हे सरकार लोकांना मदत करणार आहे आणि त्यामुळे मी एवढं सांगतो राजू, आतापर्यंत तुझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काय बटन दाबले, कशावर बटन दाबले? आतापर्यंत तुम्ही घड्याळाला बटन दाबले ना, पण आता तुम्हाला धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे। कारण आपण सगळे महायुतीमध्ये एकत्र आहोत। तिथं धनुष्यबाण, तिथं धनुष्यबाण, तिथं घड्याळ, तिथं घड्याळ, तिथं कमळ, तिथं कमळ। आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला जर विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं असेल तर थोडस म्हणजे जिथं घड्याळाचा उमेदवार आहे तिथे शिवसैनिकांना पण नेहमी धनुष्यबाण दाबण्याची सवय आहे, पण तिथं आता ते घड्याळाचं बटन दाबावं लागेल। घड्याळाचं बटन दाब आणि आपल्याकडे घड्याळ आहे, धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि म्हणून येत्या 26 तारखेला तुमचा बाबूराव कदम हा विजयी झाला पाहिजे ना। तुम्ही धनुष्यबाणावर बटन दाबणार ना? मग सगळ्यांनी हात वर करा बरं। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो राजू, तुझे